नमस्कार, वेलकम टू विद्यांगण क्लासेस. तर घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वी ही प्रश्नपत्रिका मी घेऊन आले. गणित भाग 1 ही प्रश्नपत्रिका आपल्याला संपूर्ण सॉल्व्ह करायची आहे. या प्रश्नपत्रिकेचे काही फोटोज मी शेवटला देणारच आहे, पण पहिल्यांदा आपण ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न आहे, एका व्यक्तीने 2022 ते 2023 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष कोणते? तर याचं उत्तर आहे 2023 ते 24. कारण जर उत्पन्न वर्ष 2022 ते 23 असेल तर कर हे पुढील वर्षासाठी आकारले जाते. म्हणजेच आपण 2023 मध्ये कर उत्पन्न भरत असू तर त्याची आकारणी 2024 मध्ये होते, म्हणून त्याचं पुढचं वर्ष घेतलं जातं. म्हणजे 2023 ते 2024 हे करेक्ट आन्सर आहे. समज इथे 2022 ते 2023च्या मध्ये जर 2024 ते 2025 असा वर्ष असता तर कोणत्या वर्षी कर आकारणी भरली असती आपण? तर 25चा पुढील वर्ष येतो 2026, म्हणजेच आपला वर्ष आला असता 2025 ते 2026 हा आपला आन्सर आला असता. कारण 2025चा पुढचा वर्ष 2026 आहे, म्हणजेच कर आकारणीचा वर्ष आपला 2026 असेल. पुढील क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणती x अधिक 6y बरोबर 22 या समीकरणाची उकल आहे? इथे अनेक उकली दिलेल्या असतात, त्या उकली बघूनच आपण कन्फ्यूज होऊन जातो, पण कन्फ्यूज व्हायची काही गोष्ट नाही. जिथे x आणि y आहे तिथे त्या किमती टाकून बघायच्या असतात. तर आपण ते सॉल्व्ह करून बघणार आहोत. आता समीकरण आहे x अधिक 6y बरोबर 22. म्हणजेच x आणि y च्या जागी ही प्रत्येक उकल टाकून आपण चेक करणार आहोत की आपलं उत्तर 22 येते का. आता फर्स्ट उकल आहे आपली 3 आणि 2, म्हणजेच एक्सच्या जागी आपण घेणार आहोत 3 आणि वायच्या जागी घेणार आहोत आपण 2. परत समीकरण मांडून घ्यायचं आहे. एक्स म्हणजे 3, 3 अधिक 6, वाय म्हणजे 2, म्हणजे इथे गुणाकाराची क्रिया होणार बरोबर 22. 3 अधिक जसाच्या तसा 6 गुणिले 2 होतं आपले 6 दुणे 12, म्हणून 12 इज इक्वल टू 22. आता इथे आपले 12 अधिक 3 होत आहेत 15 बरोबर 22. आता लेफ्ट साईडला 15 आलेले आहेत आणि राईट साईडला 22 आलेले आहेत. आपल्याला दोन्ही साईडला 22 22 हवेत. जर दोन्ही साईडला 22 22 आले तर ती त्या समीकरणाची उकल आहे, म्हणजे ही या समीकरणाची उकल नाही आहे. तर इथे एक्सच्या जागी 4 आहेत अधिक 6 गुणिले वायच्या जागी 3 आहेत बरोबर 22. साहित्रिक 18 बरोबर 22. 18 अधिक 4 22 होत आहे तिथे आपले बरोबर 22. आता आपल्याला दोन्ही साईडला किंमत 22 22 मिळालेली आहे, म्हणजेच बी 4 3 ही या समीकरणाची उकल आहे. कारण आपल्याला दोन्ही साईडला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयताच्या लांबीतून व रुंदीतून प्रत्येकी 5 वजा केले तर त्यांची परिमिती 26 येते. या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर कोणते? तर यासाठी परिमितीचं सूत्र वापरण्यात येत आहे आणि ह्याचं उत्तर सी आहे, x अधिक y बरोबर 23. प्रश्न सोडवा ब. 80C या कलमान्वये विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी आयकर गणनेसाठी जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत वजावट मिळते? अर्थनियोजन या धड्यामध्ये दिलेला आहे. सामान्यतः एकूण गुंतवणुकीवर 80C या कलमान्वये विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयापर्यंत वजावट मिळते, म्हणजेच याचं उत्तर आहे 1.5 लाख. क्वेश्चन आहे, जर x अधिक y बरोबर 10 आणि 3y वजा x बरोबर 6 तर y ची किंमत काढा. म्हणजे इथे आपल्याला समीकरण सॉल्व्ह करायचं तयार होतात. x अधिक y बरोबर 10 समीकरण 1, 3y वजा x बरोबर 6 समीकरण 2. पण बघायला गेलात तर समीकरणचा सिक्वेन्स म्हणजे x आणि y चा सिक्वेन्स उलटा सुलटा आहे, तो आधी नीट करून घ्यायचा. x अधिक y बरोबर 10, 3y yच्या ठिकाणी येणार. 3y धन आहेत म्हणून इथे पण धनचा चिन्ह, आणि इथे x च्या ठिकाणी म्हणजे मायनस x म्हणून येणार बरोबर 6. इथे आपले करेक्ट इक्वेशन तयार झालेले आहेत आणि इथे आपल्याला चा विलोप करायचा आहे, म्हणजेच तो आपल्याला कट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करायला लागणार आहे. 10 6 16 बरोबरचं चिन्ह जसं आहे तसं. इथं वायच्या जागी काही नसतं तेव्हा आपल्या इथे 1 असतो, म्हणजेच हा 1 आणि 3 मिळून होतात आपले 4y. आता x आणि x कट होणार, कारण इथे आपलं काही नसतं चिन्ह तेव्हा इथं आपलं धनचं चिन्ह असतं. धन आणि ऋण मिळून आपली वजाबाकी होते, म्हणजे ते x आपले कट होणार आहेत. म्हणजे आपल्याला सापडला आहे 4y बरोबर 16. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे, त्यासाठी y ला आपल्याला सिंगल ठेवायला लागणार आहे 16. आता 4 राईट साईडला येताना ते अपॉन मध्ये जाणार
4 एके 4, 4 चोक 16, म्हणूनच y बरोबर आपला उत्तर आलेला आहे 4. म्हणजेच इथं आपली y बरोबर किती किंमत आलेली आहे? 4 किंमत आलेली आहे. आता इथे आपल्याला x ची किंमत काढायची नाहीये, कारण इथे क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे 3y वजा x बरोबर 6. तर y ची किंमत काढा. पुढे असं दिलेलं नाहीये की x आणि y ची किंमत काढा, म्हणून आपण फक्त y ची किंमत काढलेली आहे. काही जण x ची पण किंमत काढतात, कारण ते क्वेश्चन नीट वाचत नाहीत. जर तुमचा वेळ वाचवायचा असेल तर क्वेश्चन नीट वाचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्री राजेंद्र यांच्या 7 लाख या वार्षिक उत्पन्नाच्या 5% रक्कम मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. तर मुलाच्या शिक्षणावर ते किती रुपये खर्च करतात? आता आपल्याला मुलाच्या शिक्षणावर ते किती रुपये खर्च करतात ही अमाऊंट काढायची आहे. त्यासाठी क्वेश्चन सॉल्व्ह. श्री राजेंद्र यांचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपये आणि खर्चिक रक्कम आहे 5% आणि आपल्याला मुलाच्या शिक्षणाचा खर्च काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला राजेंद्र यांचे वार्षिक उत्पन्न गुणिले खर्चिक रक्कम असा गुणाकार करायला लागणार. तेव्हा आपल्याला मुलाच्या शिक्षणाचा खर्च मिळणार आहे. ते वार्षिक उत्पन्न गुणिले खर्चिक रक्कम म्हणजे 5%. 5% म्हणजे 5/100 असं येणार आहे. 2 शून्य खालचे कट केले तर 7 लाखामधले पण 2 शून्य कट होणार, म्हणजेच आपल्याकडे अमाऊंट उरते 7,000 गुणिले 5. आता 7,000 गुणिले 5 7,000 गुणिले 5 यांचा गुणाकार केला तर आपल्याला अमाऊंट भेटते 35,000. 35,000 आलेला आहे. म्हणजे श्री राजेंद्र यांना मुलाच्या शिक्षणाचा खर्च 35,000 एवढा पडतो. श्री राजेंद्र यांना एकूण मुलाचा खर्च 35,000 एवढा पडतो. 2 बरोबर 35, m वजा n बरोबर 21. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज केलेली आहे, म्हणजेच 35 अधिक 21 इथं आपले 56 येणार आहेत. आणि इथं n आपले कॅन्सल होणार आहेत, कारण धन आणि ऋण आहे. आणि इथं m म्हणजेच 2m आपले झालेले आहेत, कारण इथं धन आणि धन आहे म्हणजे त्यांची बेरीज होणार. म्हणजेच m बरोबर इथे आपली किंमत येणार आहे 28, कारण 56/2 = 28. किंमत आपल्याला 28 मिळाली आहे, म्हणून ती आपण समीकरण 1 मध्ये ठेवणार आहोत. म्हणूनच 28 अधिक n बरोबर 35. म्हणून n बरोबर 35 वजा 28, म्हणजेच वजाबाकी केली तर n बरोबर आपलं 7 उत्तर येत आहे. 28/7 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणाची उकल आहे. क्वेश्चन आहे, सारणीचे निरीक्षण करा. सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा नाही ते लिहा. व्यक्तींची नावं दिलेत. वय, करपात्र उत्पन्न आणि आयकर भरावा लागेल की नाही हे तिथे हो किंवा नाही या स्वरूपात लिहायचं आहे. व्यक्ती आहेत श्री कोळी आणि त्यांचं वय आहे 82 आणि करपात्र उत्पन्न आहे 4,30,000. तर ते आपल्याला सांगायचं आहे की कर भरावा लागणार आहे की नाही. तर श्री कोळी यांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे, म्हणजे 82 आहे. म्हणजेच आता ते ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिक असल्यावर 5 लाखापर्यंत त्यांना सूट आहे. आणि इथं आपली अमाऊंट आहे 4,30,000. म्हणजेच त्यांना 5 लाखापर्यंत त्यांना सूट मिळणार आहे, म्हणजे त्यांना आयकर भरावा लागणार नाही. म्हणून इथे आपला आन्सर येईल नाही, कारण त्यांना सूट ही 5 लाखापर्यंत आहे आणि करपात्र उत्पन्न आहे इथं 4,30,000 आणि वयाची मर्यादा आहे 80 वर्ष आणि त्यांचं वय आहे 82 वर्ष, म्हणून त्यांना आयकर भरावा लागणार नाही. नेक्स्ट आहे श्रीमती सुपे. हिचं वय आहे 46 आणि करपात्र उत्पन्न आहे 5,62,000. म्हणजे श्रीपती सुपे यांचे वय 46 आहे, म्हणजे ते 60 वयाच्या खाली आहे. 60 वयाच्या खाली असलेल्या व्यक्तींना 3 लाखापर्यंत लिमिट असते आणि त्यांचे उत्पन्न आहे 5,62,000. म्हणजेच ते 5 लाखापेक्षा जास्त त्यांना कर भरणे अनिवार्य आहे. म्हणजेच इथे त्यांना कर भरावा लागणार, कारण त्यांची अमाऊंट 5 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजेच 5,62,000 आहे आणि त्यांना वयाची मर्यादा 60 आहे. पण त्यांचं वय इथे 46 आहे, म्हणून त्यांना इथे कर भरावा लागणार आहे. म्हणून इथे आन्सर येईल तुमचं होय. नेक्स्ट आहे, श्री अमित यांच्या उत्पन्न व खर्चाचे गुणोत्तर 5:3 आहे. त्यांचे मासिक उत्पन्न 24,000 आहे. तर त्यांच्यात होणारा मासिक खर्च काढण्यासाठी कृती पूर्ण करा. आता अर्धा आपल्याला गणित सॉल्व्ह करून दिलेला आहे. त्यांचे उत्पन्न 5x व खर्च 3x मानू. त्यांचे मासिक उत्पन्न 24,000 आहे, म्हणजेच 5x = 24,000. x = 24,000 म्हणजेच 5 राईट साईडला येताना तो अपॉन मध्ये जाणार, म्हणजेच इथे त्यांचं भागाकार होणार आहे. x बरोबर आपली किंमत आली आहे 4,800. आता मासिक खर्च आहे त्यांचा 3x ताई मानला आहे मासिक खर्च, म्हणजेच 3 गुणिले आपला x ची अमाऊंट आली आहे आपली 4,800, म्हणून आपण 4,800 मानणार आहोत. आणि 4,800 गुणिले 3, 8 × 24, 2 4 × 12, 13 आणि 14, म्हणजेच त्यांना 14,400 रुपये त्यांचा मासिक खर्च होणार आहे.
नेक्स्ट आहे आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे आणि आईच्या वयाच्या दुपटीने मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते. तर त्या दोघांची वये काढा. म्हणजे इथे आई आणि मुलाचे वय दिलेलं नाही, म्हणजेच आपल्याला आईचे वय x मानू आणि मुलाचे वय y मानू असं करून सॉल्व्ह करायला लागणार. आता इथे आईचे वय x मानू व मुलाचे वय y मानू. आता इथे आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे, म्हणजे इथे पहिल्या अटीनुसार पहिला समीकरण तयार होणार आहे. x मुलाचे वय y आणि यांच्या वयांची बेरीज म्हणून बेरजेचं मध्ये चिन्ह 45 आहे इज इक्वल टू 45. हा आपला पहिला समीकरण तयार झालेला आहे. आईच्या दुपटीतून म्हणजेच आईचे वय आपण x मानले म्हणून x, दुप्पट हा शब्द आला की आपण 2 हा अंक घेतो. मुलाचे वय वजा केले म्हणून वजाबाकीचा चिन्ह केले तर वजाबाकी 54 येते. मुलाचे वय 54 हा आपला समीकरण 2 तयार झाला. ते आपल्याला y कट करायचा आहे, म्हणजे त्याचा विलोप करायचा आहे, म्हणून समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची आपण बेरीज करून घेणार आहोत. 45 प्लस 54 इथे आपला 99 येते इज इक्वल टू इथे आपला y कट होणार आहे धन ऋण. इथे आपले धन आहेत म्हणजे इथे आपला 1 असणार आहे. 2 आणि 1 3 म्हणजेच इथे आपल्याला 3x इज इक्वल टू 99 भेटणार आहे. एक्सची किंमत काढण्यासाठी एक्सला साईडला ठेवून 99 3 राईट साईडला येताना अपॉनमध्ये जाणार, म्हणजेच आपल्याला इथे एक्सची किंमत भेटणार आहे 33. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 म्हणून आपल्याला 33 भेटली आहे. आता x बरोबर आलेली 33 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवले. x अधिक y बरोबर 45 आणि x ची किंमत 33 अधिक y बरोबर 45, म्हणजे 45 मधून 33 गेले बरोबर 12, म्हणजेच y ची किंमत आपली 12 आलेली आहे. मग आईचे वय आपल्याला 33 सापडले आहे आणि मुलाचे वय आपल्याला 12 सापडलेले आहे. आता हेच आपल्याला शाब्दिक स्वरूपात उत्तर लिहायचं आहे, म्हणून आईचे वय 33 आहे व मुलाचे वय 12 आहे. दिलेली माहिती पहिले लिहून घ्यायची आहे. ते सलीमभाईंची गुंतवणूक 6 लाख आहे, तर मिळालेली रक्कम त्यांना 7,40,000 आहे. म्हणजेच जर नफा काढायचा असेल तर 7,40,000 वजा 6 लाख करायचे आहेत आणि म्हणजेच उत्तर आपल्याला 1,40,000 मिळतोय. मिळालेला नफा आणि त्यांनी प्रमाण अनुक्रमे दिला आहे 3:2. तो 3:2 आपल्याला विभागायचा आहे आणि 3:2 विभागल्यावर त्यांचे घटक प्रमाणात लिहायचे आहेत, म्हणजेच 3 अधिक 2 बरोबर 5 येतात. की अनुक्रमे मुदत ठेव आणि शेअर्स रक्कम काढायची आहे. पहिले मुदत ठेव काढायची आहे, त्यासाठी 3/5 म्हणजेच 3/5 गुणिले 1,40,000 याचं उत्तर येते 84,000. म्हणजेच आपण 5 भागिले 1,40,000 केल्यावर आपलं उत्तर आलेलं होतं 28,000, म्हणून 3 गुणिले 28,000 बरोबर 84,000 असं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला शेअर्स रक्कम काढायची आहे, त्यासाठी आपण प्रमाण घेतलं आहे 2:3 म्हणजेच 2/3. त्यासाठी 3 भागिले 1,40,000 केल्यानंतर उत्तर येत होतं 28,000, म्हणजेच उरलेली रक्कम 28,000 म्हणजेच 2 गुणिले 28,000 बरोबर 56,000. म्हणजेच सलीमभाईंनी मुदत ठेवमध्ये 84,000 आणि शेअर्समध्ये 56,000 गुंतवले असा आन्सर येत आहे. आयकर गणना आणि करपात्र उत्पन्न काढण्यासाठी पहिले देसाईंची एकूण गुंतवणूक सगळी गुंतवणूक तिथे लिहायची आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे. त्यांची बेरीज येते 1,30,000. आयकर नियमानुसार कलम 80C अंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख कपात मान्य आहे, म्हणून एकूण वर्षी उत्पन्न 10,80,000 तर कपात 1,30,000 आहे. गणना काढायची असेल तर 2.5 लाखापर्यंत असेल तर 0%, 2.5 लाख 1 ते 5 लाखापर्यंत असेल तर 5%, 5 लाख ते 10 लाखापर्यंत असेल तर 20% आणि 10 लाखाच्या वर असेल तर 30%. आणि करपात्र उत्पन्न काढायचं असेल तर 2.5 लाख असेल तर कर त्याला 0% लागतो. 2.5 लाख कर 5% बरोबर म्हणजेच 12,500 येतं. करपात्र उत्पन्न वजा 5 लाख बरोबर 9,50,000 वजा 5 लाख बरोबर 4,50,000 असं आपलं उत्तर येते. म्हणजेच आयकरासाठी मान्य असणारी कपात 1,30,000, करपात्र उत्पन्न 9,50,000 व आयकर 1,02,500 आहे.